तर मला तुमची व्यथा सांगायची. काय सांगायची? या व्यथा म्हणजे शेतीतल्या काय सांगायचं आपल्याला? समस्या सांगायच्या आहेत. समस्या कशातल्या? शेतामधल्या समस्या. काय समस्या आहेत? केळीमध्ये करप्या, अजून निमेटोड, अजून बुरशी. करपा, निमेटोड, बुरशी. बुंद्या सड आहे. बुंदे साईज होती का पाहिजे तशी? नाही. गडा साईज होती का? वादी काहीच होत. ही मोठी काय आहे? समस्या आहे. म्हणजे तुम्हाला केळीची समस्या आहे. ऊसातली काय समस्या आहे तुम्हाला? ऊसात फुटवं कमी. बरं, फुटवं कमी. काणीतलं अंतर कमी. पेरेची जाडी कमी. एकरी ॲव्हरेज किती तुमचं? 50 टन ॲव्हरेज तुमचं एकरी आहे. म्हणजे तुम्हाला केळीमध्ये समस्या आहे, तुम्हाला ऊसामध्ये समस्या आहे. आणि पण मला सांगा, शेतकऱ्याचे आता हाल काय चालले? मला सांगा, शेतकऱ्याचे हाल काय? भयंकर हाल चालले. भयंकर म्हणजे काय काय हाल चालले मला सांगा. आता सध्या कांद्याचं मार्केट एकदम डाऊन झालेलं आहे. कांद्याचं मार्केट डाऊन झाले. हो. हां. केळीचं मार्केट डाऊन झालेलं आहे. केळीचं मार्केट डाऊन झाले. हो. अजून फक्त सध्या म्हणलं तर गहू अजून त्याला बाजारभाव अजून. हां, म्हणजे शेतकऱ्याची समस्या आहे. उत्पन्न वाढतं. हां. पण त्याला तसं खर्च बी रिटर्न करावा लागतो. मग यांचं म्हणणं काय? उत्पन्न वाढतं पण खर्च रिटर्न करावा लागतो. म्हणजे ही मोठी काय समस्या आहे. जळतात. ऊसाचा फुटो होतात पण जळतात. म्हणजे सरासरी 10, 12, 15, 20 फुटो ऊसाला येतात पण जळतात. ही मोठी तुमची काय समस्या ऊसामध्ये आहे. ऊसाचं एकरी ॲव्हरेज किती पडते? 50-60 टन ॲव्हरेज पडते. ही झाली तुमची ऊसा समस्या. डाळिंबाची समस्या काय आहे? डाळिंबाला तेल्या दावण्या, डांबऱ्या, कुजवा आहे, कळी सेट होत नाही, साईज होत नाही, मर रोग चाललाय, निमेटोड रोग चाललेला आहे. ही डाळिंबाची समस्या आहे. मग कंपनीची खतं वापरता, द्राक्षाला वापरल्यात. कुठली खतं वापरल्यात? विजू देत ते वापरतोय. हा, देत आहे तीच वापरतोय विजू. देत आहे. ह्यांच्याकडेच असते सगळं. बरं, त्याचा काय रिझल्ट आहे तुम्हाला आतापर्यंत? सृष्टी बायोसृष्टी वापरले, बायोसमृद्धी वापरले, निमकरण वापरले का? नेमकरच वापरलं. निमकरणचा डाळिंबाला काय रिझल्ट आहे? 1 नंबर रिझल्ट. 1 नंबर म्हणजे काय? तेल्या जाग्याला डांबऱ्या, कुजव्या, फिनिशिंग, 1 नंबर. चकाकी 1 नंबर. एक बरं. नंबर आहे. हा, आता तुम्ही झालं डाळिंबाला. आता डाळिंबासाठी जे आपलं बायोसृष्टी नावाचं प्रोडक्ट आहे साईजचं, त्याचा रिझल्ट काय? 1 नंबर आहे. 1 नंबर म्हणजे काय? साईज बीज 1 नंबर घेत साईज बीज 1 नंबर घेते. साईज आणि ते दोन्ही मिळून. साईज रन दोन्ही मिळून म्हणजे रिझल्ट 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. ओके. रामा ॲग्रोच्या खतावरती तुमचा किती टक्के विश्वास आहे? मी चांगलं 7-8 वर्ष झालं वापरतो. किती वर्ष? 7-8 वर्ष झालं. जरा माईक जवळ धरा. 7-8 वर्ष झालं. 7-8 वर्ष झालं तुम्ही रामोड कंपनीची खतं वापरताय. मग ह्या 7-8 वर्षामध्ये तुमच्या डाळिंबावरती रामोड कंपनीच्या खताने काय दुष्परिणाम झाला का? नाही दुष्परिणाम नाही झाला. कॉर्चिंग फिरचिंग काय आलं का? नाही काय सुद्धा. डाळिंब जळलं का? नाही मर रोग वाढला का? नाही. म्हणजे काय झालं, तुम्हाला फायदा झालेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे 7 ते 8 वर्षापासूनचे श्रीयुत कुटे सर, कंपोस्ट टेंभुर्णी तालुका माडाचे शेतकरी, ज्यांनी 7-8 वर्षापासून रामोडी कंपनीची खतं वापरलेत. रिझल्ट टॉप आलेला आहे. आणि तुम्ही आमच्यावरती विश्वास का ठेवला? सागर सर पण रिझल्ट आहे म्हणून विश्वास आहे. रिझल्ट नसता तर आमच्या विश्वास ठेवला असता का? नाही. नक्की 1 नंबर रिझल्ट आहे. ह्यांच्याकडनं आपल्याला कळालेलं आहे की 1 नंबर रिझल्ट आहे. ओके. समस्या आहे केळीचे काय वादी लांबणे किंवा जे ठिपके येते ते शेवटच्या केळी वादी लांबणं, वैरांची व्हायरसचा प्रॉब्लेम्स. बरं. सरासरी तुमचं 1200 एकरी 1200 तुम्ही झाडं बसवता. 1200 झाडामध्ये किती टन ॲव्हरेज तुमचं केळीचं आहे? 25 टनाच्या पुढे 25 टनाच्या पुढे जात. मग 1200 झाडात 25 टन म्हणजे 20-22 किलोचा घड पडलेला, 20-22 किलोचा घड पडलेला आहे. म्हणजे आता 20-22 किलोचा जर घड पडला तर आपल्याला केळी परवडू शकते. मार्गदर्शन बदल केला पाहिजे का? बदल केला नक्की. मग ह्यांचं म्हणणं काय? मार्गदर्शन मध्ये बदल खतात बदल केला पाहिजे, मार्गात बदल केला पाहिजे. काय राहणार पीक आहे? हा, ऊसाचं 100 टन ॲव्हरेज आहे का? नाही ऊसाचं तुमचं 100 टन ॲव्हरेज आहे का? ही मोठी काय आहे? 70-80 पर्यंत जातात. बघा शेतकरी मित्रांनो, मी बी शेतकरी आहे. जर ऊसाचं 100 टन ॲव्हरेज निघत नसेल, ही मोठी काय आहे? समस्या आहे. आता ही मोठी समस्या तर बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे? जर आपण नाही बोललं तर काय होतं? शेती पिकू शकत नाही. तुमच्या ऊसातल्या समस्या काय आहेत? काय नाही, टनेज फक्त कमी येतं. टनेज किती वाढवायचं तुम्हाला? 10-15-100 पर्यंत जायलाच पाहिजे. बरोबर. जमीन सुपीक झाली पाहिजे का? झाली पाहिजे. गांडूळ वाचला पाहिजे का? वाचलाच पाहिजे. कमी यायला पाहिजे. वाचला पाहिजे. गांडूळ वाचला पाहिजे, जमीन सुपीक झाली पाहिजे आणि 100 टन निघलंच पाहिजे. ही तुमची समस्या आहे. शेती परवडू. हा, आता तुम्ही मुद्द्यावर आला तर शेती परवडू शकते. म्हणजे शेतीतली खूप मोठी समस्या काय? कमी खर्चात उत्पन्न वाढलं पाहिजे. सर तुमच्या रानात काय? ऊस आहे. ऊसाचा ॲव्हरेज किती आहे? 50-55 टन. तुम्हाला ते 80 टनावर न्यायचं आहे का? मग ते नेण्यासाठी रासायनिक खतं चांगलीत का जैविक खतं चांगलीत? दोन्हीचा वापर करावा
लागणार. पण मी जर म्हणलंय की नुसतं जैविक वरती मी तुम्हाला 100 टन काढून देऊ शकतो, तुमचा विश्वास बसेल का? नाही. पण ऑलरेडी माढा तालुक्यात 100 टन गेलेला आहे, कोणतंही पिशवी न टाकता. तर तुम्हाला तो प्लॉट बघावा लागेल. जसं त्यांनी काय सांगितलं, शेतकऱ्याची लायकी कोण काढतं? त्यांनीच सांगितलं मग. हा लक्ष तुमच्या रामाडे परिवार ध्येय काय? शेतकऱ्याची लायकी वाढवणं म्हणजे उत्पादन वाढवणं, हे रामाडे कंपनीचं ध्येय आहे. 50 ते 60च्या ॲव्हरेज जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 टनाने ॲव्हरेज वाढवायचं आहे का? हो वाढवायचं ना. बरं 20 टन वाढलं तर काय होऊ शकतं? 20 टनाने अख्खा वरच्यावर खर्च तुमचा निघू शकतो. डाळिंबामध्ये काय काय असतं? केळीमध्ये काय काय समस्या आहेत? केळीमध्ये काय व्हायरस आणि वादी आपल्याकडे समस्या आहे का नाही? बरं माईक तुमच्याकडे मी कशासाठी दिलाय? तुमच्या समस्या सांगण्यासाठी. जोपर्यंत तुम्ही तुमचं दुखणं सांगत नाही तोपर्यंत माझ्यापर्यंत काही गोष्ट कळणार नाही. उन्हामुळे उन्हामुळे सनबर्निंग होते. हा पोगा अडकतो. पोगा अडकतो ही तुमची समस्या आहे. म्हणजे उन्हामुळं करप्या पोगा अडकणं ही तुमची करपा नाही. बर पोगा अडकतो. पोट अडकणं. बुंदी साईज किती तुमच्या? लहान केळी आहे. म्हणजे आता ह्याच्या आधी किडी केली असेल की? हा आधी होती की किती साईज होते हायेस्ट? एक 35 इंच. बरोबर ना? बरं 1 इंच बुंदा म्हणजे 1 किलो घडाची साईज वाढली. 35 म्हणजे 35 किलो तर जायला पाहिजे. काय अडचण नाही. तुमचं सगळं म्हणजे औषधं सगळी वापरली ती आपण. हां हां बायोसृष्टी वापरलंय, समृद्धी वापरले, परत रूट मॅजिक वापरले, हां. कंटिन्यू वापरतोय. हां, हां. गेल्या वर्षीपासून कमीत कमी 50-60 ड्रम वापरला असतील. बरं, हां. 2 एकराला. हां, हां. रिझल्ट टॉप आहे. रिझल्ट टॉप आहे. म्हणूनच म्हणलं आता ओपनिंग तिथं जाय आपल्या जवळच्या बरं कुठले कुठले पिकाला वापरले तुम्ही? फक्त डाळिंबीला वापरलं. फक्त डाळिंबाला. मग डाळिंबाला निमकरण वापरले, वापरलंय त्याचा रिझल्ट काय? 1 नंबर. सगळं रिझल्ट टॉप आहे. बायोसमृद्धी, सगळं टॉप आहे. बायोसृष्टी, नाव ठेवायला जागा. नाव ठेवायला जागा नाही. तुमचं नाव काय सर? विठ्ठल महाडिक. विठ्ठल महाडिक प्रॉपर पिंपळणे. पिंपळनेर तालुका. पिंपळनेरवरून आलो इथं. पिंपळनेर तुम्ही इथं का आलाय? आवर्जून कार्यक्रम बघण्यासाठी आलात कारण प्रोडक्ट मध्ये तेवढा दम आहे. आहे. म्हणजे रिझल्ट नक्की 100% आहे. तर मला खरं सांगा सर, एवढं रिझल्ट जर मार्केटला जर शेतकरी बांधवांना जर एखाद्या कंपनी जर दिला तर त्याचं उत्पन्न वाढू शकतं का? 100% वाढ. 100% वाढू शकतं. खर्च कमी होऊ शकतो. बरं आता तुम्ही किती वर्षापासून आपली खतं वापरताय? गेल्या वर्षीपासून वापरतो. बरं खर्चामध्ये बचत झाली का वाढ झाली? 100% बचत. 100%. जय सुप्रे गाव टेंबोर्णी. शेती किती आहे? 2 एकर. 2 एकर आहे. शेतकरी आहे ना तुम्ही? हा त्यांच्याकडे माहिती द्या. सर तुमचं नाव काय? रामकृष्ण दत्तात्रय सातव, चोबे पिंपरी. शेती किती आहे? 15 एकर. 15 एकर. 15 एकर काय काय सांगा? डाळिंब आणि ऊस. हा आता डाळिंब ऊस तुम्ही इथल्या बसलेल्या शेतकऱ्यांना दाखवा नेऊ शकता का? यस. नक्की. हा त्यांच्याकडे द्या माहिती. दत्तात्रय कदम. कुंभे. अक्कुंबे. हा. किती एकर शेती आहे? 4 एकर आहे. दाखवा नेऊ शकता का आम्हाला? ओके त्यांच्याकडे माहिती द्या. विजय माळी. विजय माळी सर. गोटी. गोटी. किती एकर शेती आहे? 4 एकर शेत. 4 एकर शेती आहे. दाखवा नेऊ शकता का? हो. त्यात काय काय पीक आहे? ऊस आणि पेरू. ऊस आहे. त्यांच्याकडे द्या. किशोर भोसले, टेंबुर्णी. बोसेस काय राहणार मग तुमच्या? एवढा 1 एकर आहे. डाळिंब. डाळिंब एकर. सर तुमचं नाव सांगा. अभिजित पाटील. हां आरण. किती एकर शेती आहे? 10 एकर. 10 एकर शेती आहे. बर कसं चर्चा करूया? शेतीवरती चर्चा करूया, मातीवरती चर्चा करूया आणि आपल्या कुटुंबावरती चर्चा. शेती आहे पण समस्याच नाहीये. शेती आहे पण समस्याच नाही. असं कोण आहे का समस्या? सर तुमची काय समस्या का शेतीमधली? डाळिंब आहे. कुठली व्हरायटी आहे? भगवा व्हरायटी. किती बाय किती लागण आहे? 13-7 वर ते लागण आहे. किती भार आहे? पहिलाच बारीक. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? पहिला प्रॉब्लेम पिन होल बरोबर. बार धरलाय का काढलाय का? धरलाय आत्ताशी. मग काय पहिल्यांदाच काय चालू आहे तुम्हाला? पिन होलचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. तुमची पहिली समस्या. अजून दुसरी समस्या? तेवढी सध्या तर. आणि निमेटोड. ही 2 खूप महत्वाच्या समस्या. कारण पिन होल गेला की फाटा जातो आणि निमेटोड झाला की झाड गायब होतं. मी खूप मोठी समस्या तुमच्या डाळिंबामध्ये दडलेली. मग या समस्येसाठी तुम्ही आतापर्यंत काही उपाय केलाय का? काय ना, तुमचं निमकरण आणि कापूर 2 वेळा वापरले. बरं हां. जरा थोडा रिझर्व वाटला पण परत आमच्याकडून जरा हां थांबा माईक जवळ घ्या. ह्याने लय भारी सांगितलं. हां आमचं निमकरण वापरलं रामाचं. वापरलं. पिन होल काय रिझल्ट वाटलाय? पिन होलला एवढं काय बार काय पण निमेटोडला आहे ते. कसा वाटला? एकदम छान आहे. मग मला खरं सांगा, मार्केटमध्ये निमेटोडसाठी 7,000चं, 8,000चं, 14,000चं, 15,000चं, 20,000चं प्रोडक्ट उत्पादन आहे, मॉलिक्युल आहे. आमचं निमकरण कसं काय? चांगले. नक्की एक नंबर. स्वस्तात मस्त. निमेटोडला हां शिंदे सरांनी दिलं तर. तुमचा प्लॉट कुठे आहे? आलते शिंदे सर आलते प्लॉट. प्लॉट कुठे तुमचा? एमआयडीसी. बघायचं म्हणलं तर बघू. हां म्हणजे समस्याला उपाय यांना मिळालेला आहे. समस्या बी आहे. उपाय त्याने काय सांगितलं? आमच्याकडे वापरायचं जरा बंद पडलेलं आहे. त्याने ते मान्य केलेलं आहे. म्हणजे रिझल्ट हाय आणि हाय. केळी पीक आहे. केळी पिकाची काय काय समस्या आहे?
केळीची व्हायरसची समस्या व्हायरसची समस्या आहे. अजून अजून काय बुंदावाडीसाठी बुंदावाढीसाठी एक समस्या आहे. अजून अजून काय वादी वादी पडती वादी चांगली. ॲव्हरेज किती पडते एकरी? ॲव्हरेज 25 ते 30 25 ते 30. म्हणजे ही सुद्धा मोठी काय समस्याच आहे. बोल. आमच्या डाळिंबीची बाग आहे अर्धा एकर. हा. त्याच्यावर सगळ्या पूर्ण झाडावर तेल आलाय आलाय. हा, पण फळावी एक पण नाही. झाडावरती आलाय, फांदीवरती आलाय, पण फळाव नाही. कशामुळं? निमकरणमुळं. निमकरणमुळं. आता मला सांग, किती दिवसाला निमकरणची फवारणी करतो तू दादा डाळिंबावरती? 10 दिवसाला. 10 दिवसाला. त्याला काय झालंय? थांबलाय. म्हणजे फांदीवरती आहे, खोडावरती आहे, पण फळावरती नाही. नाही. मग ही निमकरण जे औषध मारले, ही स्वस्त आहे का महाग आहे दादा? स्वस्तात मस्त. स्वस्तात मस्त. मस्त. नाव काय दादा तुझं? श्री दत्तात्रय कदम राहणारा कुंभे तालुका माडा जिल्हा सोलापूर. हा बघा, याला म्हणायचं डेअरिंग. याला काय म्हणायचं? केली का नाही केली दादा डेअरिंग? बघा, सगळ्यांचं ऐकून शेवटी माईक त्यांनी घेतला का नाही घेतला? बरं कसा घेतला? माझ्याकडे ओढून घेतला का नाही घेतला? म्हणजे दादा रिझल्ट आहे का? हाय. नक्की नक्की. नक्की नक्की. म्हणून मित्रांनो, आमचा एक डायलॉग आहे, शेती तुमची खात्री आमची. बरोबर ना? त्याच्यामुळे दादा रिझल्ट आहे, कंटिन्यू वापरावं लागेल. किती तेल येऊ दे खोडावरती, फळावरती हळूहळू कंट्रोल होईल. फक्त रेग्युलर मारावं लागेल. ओके. ह्या दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. एक नंबर दादा. पोरगा बोललाय. ह्या पोराने काय सांगितली? समस्या बी सांगितली आणि समस्याला काय सांगितलंय? उपाय सुद्धा सांगितलेला आहे. यांना म्हणायचं खरा कोण आहे? शेतकरी राजा. कोण आहे हा दादा? शेतकरी राजा. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, दादा तुझं उत्पन्न वाढणार म्हणजे वाढणार. चला, धन्यवाद. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा शेतकरी मित्रांनो, तुमच्या रानाची गांडूळ शिल्लक आहे का नाही? शिल्लक आहे का नाही? गांडूळ आहे का नाही पाहुणं तुमच्या रानात? ती गांडळाची 2-4 पिलं तळहातावर घ्यायची, त्याच्यावर 2 युरियाचं दाणं पीस काढायची. काय होतं? मग गांडूळ कुणी मारला? हा, कंपनीने गांडूळ मारलेला. कंपनी तुमच्या दारात येऊन नाही सांगितलं की माझं खत वापरा आणि गांडूळ वापरा, गांडूळ मारा. खरे खोटे? तसं आमचं कुठलंही प्रोडक्ट घ्या, कुठलंही घ्या बरं का, कुठलंही प्रोडक्ट घ्या. आता हे आमचं ऊस स्पेशल आहे. हे काय? हे आपण सगळ्यांनी घाटा प्यायचं, एकही माणूस मारणार नाही, ह्याची गॅरंटी माझी. म्हणजे प्रोडक्ट कसं आहे? जैविक आहे. पण हे ऊसाचं दर महिन्याला 4 कांड्या वाढवते. नवीन किती कांड्या वाढवते? आता ही जर मी एखाद्या शेतकऱ्याला सांगितले की दर महिन्याला 4 कांड्या वाढवते, तुम्ही काय म्हणणार? अरे माझी केस पिकली, टकाल झालं, माझ्या 3 पिढ्या गेल्या तरी 4 कांड्या वाढलेल्या नाहीत. खरे का खोटे? पण ह्याने किती कांड्या वाढतात महिन्याला? 4 कांड्या. रिझल्ट नाही आला तर पैसे परत. मध्ये 40 टन केळीचं उत्पादन निघालंय माढा तालुक्यामध्ये. एका एकरामध्ये 100 टन ॲव्हरेज ऊसाचं निघालेलं आहे. अजूनही डाळिंबावरती तेल आलेला नाही. पण ज्यांनी आमचं ऐकलंय त्यांचं, कारण आमचा पहिलाच एक डायलॉग आहे, रामकृष्ण हरी. भोसले टेंभुर्णी, नंतर शेतकरी गणेश झिंगे शिराळ, नंतर सिद्धेश्वर सुर्वे मोडलीम, नंतर विशाल भैया गुळवे मोडलीम, नंतर श्री उमेश मस्के भोसरे, नंतर दत्तात्रय कदम सर आकुंबे जातं. पण आपले तर असे शेतकरी. पहिला फोटो कुणाचा आहे? सदानंद चव्हाण सरांचा. ते इथं आलेले आहेत. चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी इथं या, आपण त्यांचा मानपान करणार आहे. काय करणार आहे? मानपान करणार आहे. मला सांगा, तुमची ओळख करून द्या. मी सदानंद तानाजी चव्हाण. तुमच्याकडे डाळिंबाचं पीक किती वर्षापासून आहे? माझ्याकडे आता 5वा बहार आहे. 5वा बहार आहे डाळिंबाचा? 5वा बहार. बरं, 5 बहारामध्ये रामडे कंपनीची खतं किती बहाराला वापरल्यात? आता ही 3रा बहार चालू आहे माझा रामा ॲग्रोटेकशी जोडली. कितवा बहार आहे? 3रा बहार चालू आहे. 3रा, बरोबर. म्हणजे मागच्या 2 बहाराला वापरले, 3रा बहार चालू आहे. ह्या 3 बहारामध्ये रामाडे कंपनीची खतं वापरून अधोगती झाली का प्रगती झाली? प्रगती झाली. काय प्रगती झाली? एक तर तेलकट पासून बचाव झालेला आहे चांगल्या पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट साईज, कलर, वजन जे आपल्याला लागतंय महत्वाचं, ते 1 नंबर झालं. गेल्या वर्षी 700 ते 800 ग्रॅम साईज झाली. 700 ते क्लस्टर 800 ग्रॅम डाळिंबाची साईज झाली. 210 रुपये प्रति किलो आपण माल विकल्या. किती रुपये किलो? 210 रुपये किलोने मालांचा म्हणजे कटिंग झालेला आहे. साईज सांगा एकदा, परत एकदा, ह्यांना जरा ऐकाय नाही. साईज 700 ते 800 ग्रॅम प्रति फळाची साईज. मग ते 700 ते 800 ग्रॅम साईजसाठी तुम्ही रामडे कंपनीचं कोणतं खत वापरलं? साईजसाठी आपण सृष्टी आणि सायझर कुठलं वापर केला. कुठलं बायो सृष्टी. रिझल्टची गॅरंटी आहे का? 1 नंबर. मग आलेल्या शेतकरी बांधवांना मी रिझल्टची गॅरंटी देऊ का? होय. रिझल्ट नाही तर पैसे परत. डोळं झाकून. आता बघा, गॅरंटी मी दिली का ह्यांनी दिली? कुणी दिली गॅरंटी? बरं, इथं तुम्हाला बोलायला तसं आम्ही तुम्हाला किती पैसे दिले? पैसे कुठलं द्यायला काय नाही.
फोन आला, मी बोर्डातलं काढत होतो. कशाच्या बुडातलं? डाळिंबाच्या बोर्डातलं वॉटर शूट काढायचं चालू हा, हा. होतं. फोन आला तसं चालू आहे इकडे तिकडे. बघा मी तुम्हाला काय म्हणते माहिती का शेतकरी मित्रांनो, कारण आजकाल या कलियुगामध्ये खरं सांगितलं की खोटं वाटतं आणि खोटं सांगितलं की खरं वाटतं. जर तुम्हाला खोटं असेल तर ह्यांचा प्लॉट बघायला काय हरकत नाही. त्यामुळे मित्रांनो 1 फेब्रुवारीचं पाणी आहे आपलं. 2 प्लॉट आहेत 900 झाडांची. हा तर 5व्या 12व्या प्लॉटला 150 ते 200 प्लस सेटिंग आहे आत्ता. प्लॉट बघायला जायचं का? ग्रीन फ्रूट मध्ये प्लॉट आहे. हा. अजून कुठलाही डाग नाही, काय नाही. बघा आता ह्युमिडिटी किती आहे, वातावरण कसं आहे, तेलकटचं वातावरण भयानक आहे. आता सध्या ते सगळीकडे तेलकट वाढलेलं आहे. पण ही कशाची कामाला आहे तेलकट कमी राहण्यासाठी? तेलकट जैविकची साथ द्यावी लागते. रासायनिकनं रोग आला की कंट्रोल अजिबात होत नाही, एवढी मात्र खात्री आहे. बघा आणि त्यासाठी निमकरण प्रोडक्टचा काय तुमचा सल्ला असेल तेलासाठी शेतकरी बांधवांना? नियमकरंजन भीमसेनी कापूर कालच स्प्रे घेतलाय मी. हा. वातावरण खराब झाले की पहिला स्प्रे त्याचा घेतला किती दिवसाला घेताय? एक 15 दिवसात स्प्रे. 15 दिवसाला घेतलाय. आता निमकरण जर तुमच्या फवारणीत नसेल तर त्याला काय होईल? त्याला ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस निमकरंजन कापूरची पहिला स्प्रे माझं झालं. हा हा कारण तेलकट ऍक्टिव्ह झालं. बरं. अजून सुद्धा माझ्या 7 ते 8 झाडावर फळावरती तेलकट आहे. हा पण त्या फळावरती अजिबात तेलकट येत नाही. बघा तेल कशावर आहे? फळावरती आहे, पण अजून फळावरती आलेला नाही. ही कशाची कमाल आहे माहिती आहे का शेतकरी मित्रांनो? ही कशाची कमाल आहे? कशाची? ह्याचा निमकरणचा 400 झाडाला एका बॅलरचा खर्च आहे 300 रुपये. किती खर्च आहे? 300. स्टिकरच वापरतो 150 रुपये. तरी लोक नावं ठेवतात. काय ठेवतात? नाव. पहिलं औषध आहे जगातलं, भारतातलं नाही. जगातलं पहिलं औषध आहे. हे बाटलीतनं तेल काढायचं, औषध काढायचं, स्टीलच्या भांड्यामध्ये टाकायचं, गरम करायचं, त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आणि मग फवारायचं. आत्तापर्यंत शेतीचं औषध गरम करून फवारलंय का? अहो लय की तर MSc ॲग्री PhD वाली लय लोक आहेत की. ही जगातलं पहिलं औषध आहे. बाटली फोडल्यानंतर स्टीलच्या भांड्यामध्ये गॅसवरती गरम करायचं, फवारायचं. रिझल्ट येणार आणि येणारच. ही रामाडे कंपनीची नीतिमत्ता आहे. ही रामाडे कंपनीची काय नीतिमत्ता आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं तर एकच आहे की आमचंच वापरा असं आमचं मन नाही आहे, पण चुकीचं वापरू नका. चुकीचं म्हणजे काय? रिझल्ट नाही वापरताय, रिझल्ट आहे वापरा. खरे खोटे. जसं मी मगाशी तुम्हाला हुडकत होतो, तुम्ही बाहेर गेलता. शेतकऱ्याची लायकी कोण काढतं? शेतकरी लायक करून काढतो. गावातला शेतकरी लायक करून काढतो. भावकी शेतकरी लायक करून काढतो. पै पाहुणा काढतो का नाही काढतो? पण रामायण कंपनीने इथं बघा पहिलं वाक्य काय बघायचं? पहिलं, शेतकऱ्यांच्या घामाला आता यशाचा सुगंध देणारे रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड. मी काय म्हणतो, मी तुमच्या जे घाम आहे ना, घाम, त्या घामाला यशात रूपांतर कसं करायचं यासाठी आमची फौज आहे. बरं ना? म्हणजे आलेल्या शेतकरी बांधवांना कळलं पाहिजे की मी इथं काय चालू केलेलं आहे. ऑलरेडी सुक्रे सर एका दुकानामध्ये काम करतात. काय करतात? दुकानामध्ये काम करतात. पण मित्रांनो, रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड बारामती ही पहिली कंपनी, पहिली जी शेतकऱ्याच्या पोराला मालक बनवते. काय बनवते? मालक. आता मला सांगा, सुक्रे सरांनी ऑफिस टाकलं म्हणजे कोण झाले ते? मालक झाले ना. मी त्याला तेच म्हणलं की तुमच्याकडे 4 एकर क्षेत्र आहे. त्या 4 एकर शेतीचा तुम्ही गडी का मालक आहे? ते म्हणले मी मालक आहे 4 एकर शेतीचा. बरोबर ना? मग म्हणलं तुम्हाला मालकाची खुर्ची तुमच्या घरामध्ये आली पाहिजे. आता त्यांच्या घरामध्ये मालकाची खुर्ची आली का नाही आली? मग मला खरं सांगा, भारतातली कुठली कंपनी जी शेतकऱ्याच्या घरामध्ये मालकाची खुर्ची आणते? आहे का?